नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे, तो म्हणजे नागपूर शहर पोलीस भरतीचे ग्राउंडचे मार्क विद्यार्थ्यांचे कळवण्यात आलेले आहेत. तर हे जे मार्क आहेत ते 1 जुलै 2024 चे मार्क आहेत. तर त्याचे आपण ॲनालिसिस करत आहोत. याच्यामध्ये आपण ॲनालिसिसमध्ये काय करत आहोत, की विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त किती मार्क पडत आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं तुम्ही तर किती विद्यार्थी फेल होत आहेत आणि त्याच्यावरनं कट ऑफ किती लागेल याची माहिती देणार आहोत. तर टोटल जर बघितलं तर 1 तारखेला ज्या विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिलेला आहे, तर या विद्यार्थ्यांची यादी जर पाहिली तर हे विद्यार्थी आहेत जवळपास 1232 विद्यार्थी आहेत त्यांनी ग्राउंड दिलेला आहे. आता याला मी जास्तीत जास्त ते कमीत कमी मार्कानुसार काय करतो, कन्व्हर्ट करून तुम्हाला दाखवतो मी. सर्वांना मार्क दिसत असतील तर आता या मार्कांना मी काय करतो, जास्तीत जास्त मार्क ते कमीत कमी मार्कानुसार हे करतो, कन्व्हर्ट करून घेतो. हे झालेलं आहे आता. तर आता मी थोडासा फॉन्ट वाढवतो याचा, तुम्हाला दिसेल असं, आणि हा कॉलम वाटलास तर बोल्ड करतो म्हणजे तुम्हाला कळून जाईल की ओके. तर तुम्ही बघू शकता या कॉलममध्ये तर 48 मार्कांचा टॉपर आहे सध्याचा 1 तारखेचा. 47 मार्कांचे विद्यार्थी तुम्हाला इथं दिसतील. हे दिसत आहेत 6 विद्यार्थी. त्याच्यानंतर 45 मार्कांचे जर बघितलं, 45 मार्कांचे 31 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर 44 मार्काचे 43 मार्कांचे जास्त दिसतील. आता टोटल जर बघितलं 1232 विद्यार्थ्यांपैकी 40 आणि 40 पेक्षा जास्त जर बघितलं तर ही विद्यार्थ्यांची संख्या जी आहे ती सांगतो तुम्हाला, ही जास्त प्रमाणात दिसत आहे आज. तर हे बघू शकता, हे आहेत जवळपास 221 विद्यार्थी. हे 221 विद्यार्थी जे आहेत ते 1232 पैकी 221 विद्यार्थी आहेत त्यांना काय की 40 आणि 40 पेक्षा जास्त मार्क आहेत. 39 ते 31 मध्ये जर बघितलं आपण, 39 तर हे बघू शकता, हे जवळपास 50% विद्यार्थी असतात. आता बघत आजच्या वेळेस किती आहेत ते. आता हेच विद्यार्थी कट ऑफ डिसाईड करत असतात की तुमचा कट ऑफ किती राहणार आहे तो. हे आहेत 555 विद्यार्थी आहेत आणि फेल झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या जर बघितली तर तेही जास्त राहते, फेलवाली संख्या. तर हे फेल झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या जर बघितली, हे आहेत 289. आता पर्सेंटेज नुसार कॅल्क्युलेट करूयात आपण हे किती आहेत ते. पर्सेंटेज नुसार कॅल्क्युलेट करूयात. हे होते 555 आणि हे होते 289. आता मी जर कॅल्क्युलेट केले हे पर्सेंटेज नुसार तर तुम्हाला कळून जाईल की कसं पर्सेंटेज, म्हणजे याच्यानुसार कट ऑफला थोडे मदत पडते आपल्याला की काय होऊ शकतो कट ऑफ. 221 विद्यार्थी आहेत 1232 पैकी, तर ते जवळपास 18% होतात. हे 18% विद्यार्थी आहे जे ज्यांना जास्त मार्क आहेत. त्याच्यानंतर 555 विद्यार्थी आहेत, 555 आहेत ते, तर हे जवळपास 45% विद्यार्थी आहेत. ते 45% विद्यार्थी आहेत. आणि 289 हे विद्यार्थी आहेत 1232 पैकी, हे आहेत 23% विद्यार्थी. बघा, फेल होण्याचं प्रमाणही खूप जास्त आहे आणि टॉपरचं प्रमाण थोडंसं कमी आहे. तर याच्यामुळे कट ऑफ जो आहे तो इन बिटवीन इथं 30 ते 35च्या दरम्यान लागण्याचे चान्सेस आहेत. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.